एक सवय आम्हाला लागणं गरजेचं आहे, आणि ती म्हणजे प्रभूवरती विश्वास ठेवणं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आणि जगामध्ये फक्त देवच काम करतो, फक्त देव काम करतो. मास्टरने मला सांगितलं की कधी कधी प्रार्थना होती, परंतु तो विश्वास जो आहे ना तो कमजोर पडतो. आणि शास्त्र सांगतं विश्वासाशिवाय देव कुठंच काम करत नाही, कुठंच नाही. मी जसे यूट्यूब चॅनल चालू झालं, एक PSI जवळजवळ 2 वर्ष ती लेडी होती आणि 2 वर्ष ती ड्युटीवरती हजर नव्हती. 2 वर्ष त्याने मला ते फोन केला, त्यांनी कॉल करून मला ते सांगितलं 2 वर्ष मी ड्युटीवरती हजर नव्हते. ही कथा नाही बरं का, मी तुम्हाला ओरिजिनल सांगतो जे प्रभू काम करतो. आणि मग डिप्रेशनमुळे, आणि ती मला सांगत होती की जेव्हा मी ड्युटीवरती जायचे तर अशुद्ध शक्ती, तो दुरात्मा, आणि तो येऊन माझ्यावरती बलात्कार करत होता. मी पहिल्यांदा ते ऐकलं. त्यामुळे मी ड्युटीवरती जाणं हे 2 वर्ष मी टाळलं. काय करावं मला समजत नव्हतं. परंतु त्याच वेळेस एक संदेश यूट्यूबवरती गेला, आणि तो संदेश असा होता, तो ख्रिसमसचा संदेश होता. देवाचा पुत्र सैतानाची बंधनं तोडण्यासाठी आला. आणि ते ऐकल्यावर शेवटची प्रार्थना त्याने स्वीकारली. आणि मग ती प्रार्थना स्वीकारल्याबरोबर तिला जाणीव झाली की जी अशुद्ध शक्ती तिच्यावरती बलात्कार करत आहे आणि तिला अस्वस्थ करत आहे, ती म्हटली शेवटची प्रार्थना झाली, मी तिथे नव्हतो, परंतु येशू हे नाव, त्या नावातलं सामर्थ्य ऐकल्याबरोबर ती अशुद्ध शक्ती गेली आणि त्या दिवशी मोकळे झाले. आणि पहिल्यांदा ड्युटीवरती मी चढले. 2 वर्षानंतर. का तुम्हाला सांगतो माहिती का, डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली म्हणजे चमत्कार घडतो असं नाही. येशूचं नाव जिथं जाईल तिथं चमत्कार घडतो, जिथं नाव जाईल. समस्या नेमकी आमची काय आहे, आम्हाला तो स्ट्रॉंग विश्वास नाहीये. पुन्हा मी व्यक्तीकडेच येतो. आम्हाला वाटतं व्यक्तीनं कोणीतरी आलं माझ्या डोक्यावर हात ठेवलं, मी म्हणतो कितीही सेवकानं तुमच्या डोक्यावर हात ठेवले तरी तुम्ही बरं होणार नाही, पण येशू नावावर विश्वास ठेवल्यावर तिथंच तुम्ही बरे होणार आहे, 100%. म्हणून बऱ्याच वेळा आमची धार्मिकता ही अपंग बनली जाते, पॅरालाइज. आणि पॅरालाइज धार्मिकता ही सगळ्यात घातक आहे. आम्ही पाहतो 38 वर्षाचा दुखणेकरी या तळ्याजवळ पडलेला होता. त्याचं कारण एकच आहे, कोणी मला आतमध्ये सोडत नाही. हा कोणी फार डेंजर आहे. आज बरेच लोक या कोणीची वाट बघत आहे, कोणी माझ्या डोक्यावर हात ठेवत नाही, म्हणून तुम्ही माझ्यावरती आहात, तुम्ही तळ्यावरती आहात. 38 वर्ष बरं का, 38 वर्ष त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडलाच नाही. आणि येशू आल्यावर पण येशूने त्याला विचारलं, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? त्याचं उत्तर तेच आहे. कोणतं उत्तर? मला तळ्यात कोणी. मी पण तुम्हाला ते सांगतो, येशूने येऊन जरी तुमच्या डोक्यावर हात ठेवला तर तुम्ही बरं होणार नाही. कारण तुमचा विश्वास काय, मला दुसरं कोणीतरी येशूच्या नावानं. अहो, चमत्कार येशू त्याच्या गावात पण करू शकला नाही असं लिहिलंय. त्याच्या स्वकीयांमध्ये चमत्कार घडलेच नाही, कारण ते म्हटले हा सुताराचा पोरगा आहे, हा काय आमच्या डोक्यावर हात ठेवणार आहे. सगळ्या गावात त्याने चमत्कार केले, पण त्याच्या लोकांमध्ये मात्र चमत्कार घडू शकले नाही. म्हणून लक्षात ठेवा, आम्हाला आशीर्वाद, माझा विषय तोच आहे कालचा विषय. दुष्काळामध्ये आम्ही अधिक देवाच्या जवळ पोचलं पाहिजे. दुष्काळ असणार आहे पण जवळ पोचलं पाहिजे देवाच्या. मग काल आम्ही पाहिलं अभिमलेक जो
अबीमेलेका संबंधानं पाहिलं एक रहस्यमय सहभागिता आणि अब्राम आशीर्वादित होण्याचं कारण तो अबीमेलेकाकडे राहिला. अबीमेलेक म्हणजे देव राजा. दुसरं कारण आम्ही पाहिलं त्यानं देवाची आज्ञा पाळली. आणि तिसरी गोष्ट तो करारात राहिला. आता मी काल तुम्हाला सांगितलं 3 हिरो पवित्र शास्त्रामध्ये, अब्राम, इसाक आणि याकोब. आम्हाला कोणत्याच व्यक्तीला कॉपी करायचं नाही, कोणताच व्यक्ती नाही. ज्यास तुम्ही लोकांकडे बघून धार्मिक जीवन जगाल, लोक पडतात. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणत्या सेवकाकडे बघून आपलं धार्मिक आचरण कधीच करण्याचा प्रयत्न करू नका. कोणता सेवक किती मोठा संदेश असू द्या, या सगळ्या लोकांनी येशू ख्रिस्ताचं अनुसरण केलं. पौल म्हणतो ना, मी ख्रिस्ताचं अनुसरण केलं, तुम्ही माझं अनुसरण करा. जर ख्रिस्ताचं अनुसरण करत असतील तर तुम्हाला त्यांचं अनुसरण करता येईल. तर ख्रिस्ताचं अनुसरण करत नाही, ती प्रिन्सिपल, ती तत्वच ते पाळत नाही. मग तुम्ही कसं काही एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला कशी काय वाट दाखवणार आहे? समस्या तीच आहे. म्हणून जे मुख्य ख्रिस्ताला अनुसरण, त्याला त्याच्या जवळ जाणं. मग आता इथं शास्त्रामध्ये आम्ही पाहतो दुसरी व्यक्ती, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 28वा अध्याय आणि त्याची 1 पासून 3 पर्यंतची वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 28वा अध्याय 1 ते 3 वचनं. तेव्हा इसाकाने याकोबास बोलवून आशीर्वाद दिला. तेव्हा इसाकानं याकोबास बोलवून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितलं, कनानी मुलीपैकी कोणी बायको करू नको. कनानी मुलीपैकी कोणी बायको करू नकोस. तर उठ पदल आराम येथे जा. पदल आराम येथे जा. तुझ्या आईचा बाप बथुएल याच्या घरी जा. तुझा आईचा बाप बथुएल याच्या घरी जा. तुझा मामा लाबान याच्या मुलीपैकी बायको कर. तुझा मामा लाबान याची कन्या याच्या मुलीपैकी बायको कर. 3 वचनापर्यंत. सर्व समर्थ देव तुला आशीर्वाद देव. सर्व समर्थ देव तुला आशीर्वाद देव. तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करू. तुला फलद्रूप करो आणि तुझी वंशवृद्धी करू. अब्राम, आम्ही पाहतो इसाकानं याकोबास आशीर्वाद दिला. आशीर्वाद देताना त्यानं 3 महत्वाचे मुद्दे त्याला समजावून सांगितले. त्याने आशीर्वाद दिला, पण आशीर्वाद देताना 3 गोष्टीकडे त्याला फोकस करायला सांगितलं. 3 गोष्टी पहा. पहिली गोष्ट तो म्हणला, तिथं असं लिहिलं, त्यानं याकोबाला आशीर्वाद दिला. आता आशीर्वाद दिला मग विषय संपला ना. समजा एखाद्या व्यक्तीला आपण आशीर्वाद दिला, विषय संपतो. पण आशीर्वाद तोपर्यंत लागू करणं होत नाही जोपर्यंत ज्या सूचना सांगितल्या जातात. एक सूचना आहे, या याकोबाला त्याच्या बापानं सूचना दिली. आणि काय त्याची सूचना आहे? 3 सूचना त्यानं केलेल्या आहेत. 3 महत्वाच्या गोष्टी. आणि त्या 3 गोष्टीमध्ये तुम्हाला आता जास्त लक्ष पुरवायचंय. ऐका, 3 गोष्टी. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतो, त्यास अभिवचन तुमच्याकडे येतं. एखादं अभिवचन, एखादा आशीर्वाद, तुम्ही म्हणाल की मला आशीर्वाद दिला. समजा आता या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो एखाद्या व्यक्तीला सांगितलं की नाही, आता तुम्हाला देव लग्नाचा आशीर्वाद देत आहे, तुमचं लग्न होणार आहे. आणि मग ती व्यक्ती खुश होती, एक्साइट होती. अरे चला, अबका सेवकाला त्यानं माझं प्रगटीकरण केलं, लग्नाचा आशीर्वाद दिला, कोणाला लेकराचा आशीर्वाद दिला. आणि मग ते आशीर्वाद घेऊन गेले. पण त्याला सूचना आहेत काहीतरी. ती व्यक्ती आशीर्वाद घेतला आणि जगामध्ये गेली. मग ते काय म्हणतात, त्यानं भविष्यवाणी केली. 4 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, भविष्यवाणी काही पूर्ण झाली नाही. सूचना ऐकल्या का? जो सल्ला त्या ठिकाणामध्ये बापानं याकोबाला दिलेला आहे, तो सल्ला तुम्ही ऐकला का? प्रॉब्लेम तो आहे. देव विश्वास आहे, त्याची अभिवचन विश्वास आहे. ऐका, जेवढे जास्त तुम्ही अभिवचनाच्या जवळ जाल, तेवढं लवकर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार आहे. तेवढे लवकर. मग काय सांगितलं याकोबाला? वाचा परत ते वचन. तेव्हा इसाकाने याकोबास बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितलं. आणि काय म्हटलं? बजावून सांगितलं. ऐका, आशीर्वाद देताना देव काही गोष्टींच्या द्वारे आमची कान उघडणी करत असतो. इन्स्ट्रक्शन आहे, सूचना आहे, बजावून आहे, ठणकावून आहे. प्रभू आशीर्वाद देतो, पण आशीर्वादाबरोबर ठणकावणं सुद्धा आहे, सावध करणं पण आहे.
आणि त्यानं याकोबाला सावध केलं. जसं मी पाहिलं की या आता हा जो इसाक आहे, जो आम्ही पाहतो इसाक आशीर्वादित झाला आणि इसाक आता त्याच्या मुलाला सूचना करतो, तुला आशीर्वादित व्हायचंय, मी सांगतो तो फॉर्म्युला वापर. काल आम्ही पाहिलं कोण आशीर्वाद झालं? इसाक आशीर्वाद झाला. मग इसाक आशीर्वाद झाला. आता इसाक तो म्हणतो माझ्यासारखा आशीर्वाद माझ्या मुलामध्ये गेला पाहिजे. कोणामध्ये? याकोबामध्ये तो आशीर्वाद केला पाहिजे. याकोबाला तो काय सूचना करतो? त्यानं आशीर्वाद दिला आणि सांगितलं एक काम कर, पदन आराम या ठिकाणामध्ये जा. असंच लिहिलंय, वाचा बरं. कनानी मुलीपैकी कोणी बायको करू नको, तर उठ पदन आराम येथे. पहिली सूचना जाणव, इसाकानं आपल्या मुलाला याकोबाला पहिली सूचना केली, तुला आता माझ्यापासून तू जात आहे आणि तुझं लग्न व्हायचंय. जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली आणि सृष्टीचा अंत, या दोन्ही ठिकाणामध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनामध्ये एक कॉमन शब्द जर असेल तर त्याच्यामध्ये पाहिलं, पहिला आदाम निर्माण केला, त्याचं लग्न हवेबरोबर लावलं. त्यानंतर आम्ही पाहतो तो म्हणतो की मी पुन्हा या पृथ्वी तलावरती येईल, ते दिवस नोहाच्या दिवसासारखे असतील, लोक लग्न करतील आणि करून देतील. आणि शेवटी असं म्हटलं, कोकराचं लग्न निघालं, शेवटचं लग्न, आणि त्या लग्नाचा उल्लेख त्या ठिकाणात करण्यात आलेला आहे. आता हे सगळं काही अंतिम दिवसामधलं महत्वाची अभिवचनं, महत्वाच्या घडामोडी, आणि या घडामोडीमध्ये एक गोष्ट सांगत आहे, तुझं लग्न व्हायचंय. आणि कुठं लग्न व्हायचंय? आता त्याच्या लग्नासंबंधानं तो सांगत आहे, कारण आता इसाक सुद्धा म्हातारा झालेला आहे, अंतिम टप्प्यामध्ये तो आलेला आहे, आणि त्याच्या मुलाला तो लग्नाचं महत्व पटवून देत आहे. आता लग्न हा माझा विषय नाही, पण मी त्या लग्नासंबंधानं, लग्न म्हणजे संबंध प्रस्थापित करणं, लग्न म्हणजे दुसरं तिसरं का नाही, संबंध प्रस्थापित केलं जातं. एक जुनं नातं तोडलं, जुन्या नात्यापासून नव्या नात्यामध्ये जातं. तो आधी मुलगा होता, आता तो नवरा झालेला आहे. ती आधी मुलगी होती, ती आता सून झालेली आहे, ती पत्नी झालेली आहे. एक नवीन नातं. आता हे नवीन नातं निर्माण करत असताना या ठिकाणामध्ये इसाक जो आहे तो याकोबाला सूचना करतो, आणि त्याची पहिली सूचना पदन आराम. आणि हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचं आहे, पदन आराम. ऐका, आशीर्वाद दिला, आशीर्वाद तुमच्याकडे येणार आहे, प्रभू पण तुम्हाला आशीर्वाद देत आहे. मुळामध्ये सगळे आशीर्वाद देवानं त्याच्या लोकांसाठीच ठेवलेले आहेत, सगळे आशीर्वाद. मला प्रार्थना संपल्यावरती आज एक सकाळी बहीण आली आणि ती म्हटली, माझं लग्न झालंय, बऱ्याच दिवसापासून मी लेकराची अपेक्षा करत आहे, पण ते लेकरू मला अजूनपर्यंत नाही झालं. पण शेवटी प्रार्थना चालू असताना मला जाणवलं माझ्या पोटामध्ये काहीतरी हालचाल होत आहे. ते काय होतं मला माहित नाही. आता देवानं तर अभिवचन दिलं, दाखवलं हालचाल इथं, पण तो आता हे काही लेकरू गेल्या गेल्या नाही होणार. मग काय होणार? पहिले पदन आराम. पदन आराम या शब्दाचा अर्थ जर तिथं असं म्हटलं, मोजण्या मापण्याचं ठिकाण. पदन आराम म्हणजे मोजण्या मापण्याचं ठिकाण. आता प्रभूने तुम्हाला आशीर्वाद दिला, जसं त्या बहिणीला सांगितलं तुला आशीर्वाद, एकाला सांगितलं तुला नोकरी, एकाला सांगितलं तुझं कर्जापासून सुटका. पण आता देव काय करतो? तुला कर्जापासून सुटका पाहिजे, तुला लेकरं व्हायला पाहिजे. तिथून अभिवचन दिल्याबरोबर देव मोजा मापायला सुरुवात करतो, मोजणी करायला सुरुवात करतो. काय मोजणी करतो? किती वेळा चर्चला आला, किती टाइम देऊन आला. लक्षात घ्या बरं का, अभिवचन आशीर्वाद पूर्णतेस जाताना प्रभू काय करणार आहे? तिथं मोजणी करणार आहे. तुम्हाला जितका आशीर्वाद लवकर पाहिजे. काल पण आम्ही ऐकलं, हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये रडत असताना असं लिहिलं की ती कित्येक वर्ष रडत रडत परमेश्वराच्या मंदिरामध्ये. तिला मोजलं. हनोक 365 वर्ष आयुष्य जगला, 300 वर्ष देवाबरोबर चालला. मोजलं त्याला. येशूचे शिष्य डोंगरावरती असताना ज्या त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की येशू आणि ते शिष्य सांगत आहे, हे लोक दुरून आलेले आहेत. येशू पण त्याला सांगतोय, दुरून आले, यांना भाकरी द्या. मला तुम्हाला हे सांगायचंय,
प्रभू तुम्ही किती लांबून आला हे मोजतो, आणि देव मोजतो तर आशीर्वाद मोकळे करतो. मोजतो होतो, हे मोजण्याचं ठिकाण आहे परत पदन आराम. अजून काय मोजतो माहिती का? तुम्ही किती गोष्टी राखून ठेवल्या हे पण मोजतो बरं का. जे संजीवन पहिलं आलं होतं ना, त्या संजीवनामध्ये मी पाहतो प्रेषितांच्या काळामध्ये असं लिहिलंय, सगळे लोक आपली मालमत्ता त्यांनी विकली आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली. वाचलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये. हनन्या आणि सपेरनी काय केलं? अर्धी मालमत्ता काढून ठेवली. मोजलं, ज्यार्थी नोंद झाली त्यार्थी मोजलं, अर्ध काढून ठेवलेलं आहे. आणि शास्त्र काय सांगतं? वास्तविक पाहता ते तिथं आले आशीर्वादित व्हायला पाहिजे, त्याने अर्ध दिलं, पण देवानं मोजलं ना, तो द्यायला पाहिजे, 100% द्यायला पाहिजे, मग तो आशीर्वादित होणार आहे. ते मेले, शापित झाले प्रियानो. कान देऊ नये का? पदन आराम म्हणजे परमेश्वर तुम्हाला मोजत असतो. तुमची धार्मिकता, तुमचं आत्मिक जीवन, तुमचं समर्पण, तुमची शांती, तुमची सहनशीलता, तुमचं वर्तन, तुमची भाषा, तुमचे शब्द, तुमचा विश्वास, या सगळ्याची मोजणी होणार आहे. कोणा व्यक्तीला असं म्हणता कामा नये की तुम्ही आणि लगेच आशीर्वादित होणार आहे. शास्त्र सांगतं अब्रामाला देवानं आशीर्वाद दिला, तो म्हटला तुला लेकरू होणार आहे, परंतु त्याच्यासाठी 20 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. परमेश्वरानं 20 वर्ष त्याचा संयम मोजला. त्याला ठाऊक आहे मी याला आशीर्वाद दिला, पण याचं विश्वास पण मला पाहायचंय, हा किती आणि कशा पद्धतीने माझ्यामध्ये टिकून राहणार आहे. यानं लेकरू मिळाल्यावर आणि तो माझ्यामध्ये टिकून राहतो का लेकरासाठीच फक्त माझ्या मागे चालत आहे. 20 वर्ष संघर्ष केल्यावर 100व्या वर्षी त्याच्याकडे लेकरू आलं. काम देऊ नये का? ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या घराकडे येता, प्रभू तुम्हाला अभिवचन देतं. विश्वासानं, संयमानं देवाची वाट पहा. वाट पाहिल्यानंतर प्रभूचं अभिवचन देव 100% पूर्ण करणारे. मग ते 10 वर्ष असो, 20 वर्ष असो, तुमचा देव अभिवचन पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचा देव अनन्य साधारण अशा प्रकारचा देव आहे, अद्वितीय प्रकारचा देव आहे. आता तुम्ही कदाचित संघर्षामध्ये असाल, थोडासा व्हॉल्यूम फीडबॅकचा वाढवा. संघर्षामध्ये तुम्ही असाल. आता तुमच्याकडे ती गोष्ट नाही. कालपासून मी पाहतो आता तुमच्याकडे कमतरता आहे. याकोबाकडं त्याची पत्नी नाही आहे आणि त्याला लग्न करायचं आहे. पहा, प्रत्येकाकडं काहीतरी कमतरता आहे आणि ती कमतरता घेऊन तो इथं आलेला आहे. आणि ती कमतरता नसती ना तर कोणीच या ठिकाणात आलं नसतं. आता प्रभूची इच्छा काय? प्रभूला काय वाटतं? प्रभूला वाटतं तुम्हाला तपासावं, मोजावं. लक्षात ठेवा, शास्त्रात म्हणलेलं ना, ज्या मापानं म्हणजे मोजतो का नाही देव? देवाला मोजायला आवडतं. आणि देताना तुमची मोजणी देव किती देतो? हलवून, दाबून, शिकोशिक. मग तुम्हाला भरून तर द्यावं लागेल ना. आधी तुम्हाला भरून. आता आपल्याकडे काय पद्धत आहे का? आम्ही साखर सपाट देतो. कोणी उसणी मागितली ना सपाट. आणि काही लोकांनी तर त्याच्यावरून धूर्त लोक आहे, असा ते चहाचा ग्लास आता आणतात की आतमध्ये टेक असतं. आणि मग ते लोक म्हणतात ना घ्या घ्या घ्या. नाही नाही आहे तेवढा तुम्हाला पुरेल. त्यांना काय माहिती आतमध्ये टेक आहे. देव जे देतो ना ते प्रत्येक तपासतो. आम्ही म्हणतो का? सगळं तपासणार आहे. तुम्ही देवाला नाही फसवू शकत. कोणीच नाही देवाला फसवू शकत. देव तपासणार आहे. काय तपासणार आहे? देव तुम्हाला चर्चमध्ये आल्यावर तपासत नाही बरं का. कधी चर्चमध्ये देव तपासत नाही. 100% मी तुम्हाला सांगतो. तुम्ही चर्चमध्ये आल्यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जास्तीत जास्त पाळकाला फसवा. ते आम्ही पाळक लोक म्हणतो सिस्टर फार स्पिरिच्युअल आहे. नवरा म्हणतो घरी येऊन मलाच विचारा. आणि बायको पण सांगते अहो हे तसे नाही आहे. घरी येऊन बघा तुम्ही काय. म्हणून देव कधीच चर्चमध्ये कोणाला तपासत नाही. त्याला माहिती आहे चर्चमध्ये आल्यावर सगळे शांत आहेत, सगळे उपासक आहेत, सगळे आराधना करणार आहेत, सगळे उड्या मारतात, सगळे नाचतात, सगळे गातात, सगळ्यांकडे बायबल आहे, सगळे वाचतात. मग देव कधी तपासतो? ऐका, येशू ख्रिस्त शिष्यांना त्यानं यरूशलेमेत आता त्याचं वधस्तंभावरती अर्पण होणार आहे आणि जाता जाता
प्रत्येक घटनाची पवित्र शास्त्रात लिहिणार अशी घडायची म्हणून घडले नाही. त्या दिवसामध्ये 3 महत्वाच्या घटना घडल्या. पहिले येशूने एंट्री केली आणि वाटेमध्ये त्याला एक झाड दिसलं आणि त्या झाडाला असं लिहिलं, हंगाम नसताना तो गेला आणि त्या झाडावरती त्यानं पाहिलं आणि त्याला असं वाटलं हंगाम नसताना या झाडानं फळ द्यावं. ऐका, कधी फळ द्यावं म्हणजे फळ कधी मागतो देव? बोल, कधी मागतो? मग रविवारी तर हंगाम आहे. धार्मिकता देव कधी मोजणार आहे? हंगाम नसताना. आता मीटिंगचा हंगाम आहे, आता सगळेच पश्चाताप करणार नाही, आजपासून चांगलं वागाय. देव बोलतो बोल, रड, गडबडा लोळ, उड्या मार, सगळं कर. त्याच्यानंतर मीटिंग संपल्याच्या नंतर दुसऱ्या आठवड्यापासून मी तुला पाहिजे 1-2 आठवडे असतो जरा आग पेटले नाही, काय बोलले ना, आपलं चुकलंच. मीटिंग संपल्या 2 आठवड्या गेला, पानं गळून पडली, फळ गायब झालं, येशू थांबला, दे फळ. आता कुठं हंगाम आहे? आता कुठं मीटिंग आहे? आता कुठं बघताय? म्हणून परमेश्वर तुम्हाला तपासतो. कधी तपासतो? धार्मिकतेच्या सीझन मध्ये तपासत नाही. ऐका, त्यात 2 लेकर, शांत बस नाही तर बाहेर जायचं. परमेश्वर तुम्हाला तपासतो. पदर आराम म्हणजे तुमच्या धार्मिकतेची तपासणी, आणि धार्मिकतेची तपासणी तुम्ही धार्मिक बनता तेव्हा कधी नसते. ते धार्मिकतेची तपासणी तुमचं सगळं चांगलं असतं तेव्हा पण तपासणी केली जात नाही. धार्मिकतेची तपासणी केव्हा होती माहिती का? ज्या वेळेस ख्रिस्त वधस्तंभावर होता ना, तेव्हा धार्मिकतेची तपासणी झाली. तेव्हा धार्मिकतेची तपासणी होती. तुम्ही 4 बाजूनं संकटामध्ये सापडता तेव्हा तुमच्या धार्मिकतेची तपासणी किंवा मोजणी होती. पृथ्वी तलावर असताना त्यानं सगळ्याला क्षमा केली. जा, इथून पुढे पाप करू नको, क्षमा करून टाकले, जा इथून पुढे पाप करू नको. हे सोपं होतं. त्याला लोक हातामध्ये दगड घेऊन थांबले मारायला, तेव्हा पण त्याला क्षमा केली. पण आता तो वधस्तंभावरती आहे, हातामध्ये खीळ ठोकलेले, डोक्यात काट्यांचा मुकुट आहे, आणि दोषी नसताना दोष ज्यांच्यामध्ये दोष आहे अशा दोषांमध्ये त्याला अडकवलेले. ऐका, कधी कधी तुम्ही निर्दोष असता, पण दोषी व्यक्तींबरोबर तुम्हाला लटकवलं जातं ना, तेव्हा तुमच्या धार्मिकतेची तपासणी केली जाते. तुम्ही निर्दोष असता, तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे दोष नसतात, तुम्ही चांगलं जीवन जगलेलं आहे, परंतु त्या ठिकाणामध्ये परमेश्वर तुम्ही किती धार्मिक आहात ना याची तपासणी करत असतो. धार्मिकता ही जी गोष्ट आहे ना, या धार्मिकतेला असं म्हटलं, अग्नीतनं तुम्हाला अग्नीमध्ये टाकलं जाईल. अजून एक उदाहरण पवित्र शास्त्रात तुम्हाला सांगतो. जेव्हा राजानं लोकांनी राजाचं डोकं भडकवलं आणि त्यांना सांगितलं महिनाभर पर्यंत कोणी सुद्धा आपल्या देवाची उपासना करायची नाही, आणि जो आपल्या देवाची उपासना करेल त्याला सिंहाच्या भट्टीमध्ये, सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं जाईल. आता धार्मिकता तपासायची ना. सिंहाची गुहा नव्हती, त्याच दानियल रोज सकाळी उठून प्रार्थना करत होता, रोज नित्य नियमाप्रमाणे. आता फरमान बदललं, आता सांगितलं महिनाभर पर्यंत प्रार्थना करायची नाही. ऐका, परंतु काय घडलं माहिती का? माझ्यासारखा पाळत असता तर मी कबूल करतो बरं का, मी काय म्हटलं असतं, प्रार्थना तर करायची ना, खिडकी बंद करून खाटेखाली जाऊन अंगावरती घोंगडी घेऊन निवांत देवाशी बोललो असतो. दानियल धार्मिकच आहे, ना राजाचं फरमान, ना मृत्यूची भीती, ना सिंहाची गुहा त्याची प्रार्थना बंद करू शकत आहे. ही धार्मिकता आहे, ही धार्मिकता आहे. ऐका, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, हा व्यक्ती जे शब्द कानावरती पडले ते शब्द त्यांनी ऐकले नाही. त्याला ठाऊक आहे आता माझी धार्मिकता पदन आराम तपासलं जाणार आहे, आता तपासलं जाणार. ज्यावेळेस माझ्याकडे प्रश्न नव्हते, माझ्याकडे अडचणी नव्हता, दारिद्र्य नव्हतं, मला कोणी चांगलं आणि चांगलं बोलत होते, माझी कोणी निंदा करत नव्हते, माझ्या आर्थिक अडचणी माझ्याकडे नव्हतं, आणि माझ्याकडे लेकरं सगळे आशीर्वाद माझ्याकडे, त्यावेळेस तुम्ही धार्मिक असता, ती तुमची धार्मिकता तपासली जात नाही. पण जेव्हा तुम्ही संकटामध्ये, निराशेच्या गर्तेमध्ये, पेच प्रसंगामध्ये अडकले जाता, तुमच्याकडे कमी पण असतं, तेव्हा देव तुमची धार्मिकता तपासतो. बायबल सांगतं, आणि दानियल घरी गेला, त्यानं खिडक्या उघडल्या, लोक खिडकीतनं पाहत
केली. दानियल आपल्या नित्यक्रमाप्रमाणे तो घरी गेला. त्यानं खिडक्या उघडल्या, तसेच गुडघे टाकले, तशाच प्रार्थना केल्या. लोकांनी जाऊन राजाला सांगितलं, महाराज दानियल आपली आज्ञा त्यानं मोडली. राजाचं अंतःकरण दानियेलाविषयी प्रीतीनं भरलेलं अंतःकरण होतं. राजा म्हटला, दानियेला मी सिंहाच्या गुहेमध्ये कसं टाकू? परंतु तो सिंहाच्या गुहेमध्ये पडायचं होतं, कारण देव त्याची धार्मिकता तपासणार होता. राजा त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकणार नव्हता, देव सिंहाच्या गुहेपर्यंत त्याची धार्मिकता तपासणार होता. लक्षात ठेवा, सिंहाची गुहा तुमच्यासाठी धार्मिकता तपासण्याचा मार्ग आहे, पण सिंहाच्या गुहेमध्ये ज्या धार्मिकतेसहित तुम्ही पडता, धर्म वाचवणारा येशू तुमच्या बरोबर या सिंहाच्या गुहेमध्ये देवदूताला पाठवतो आणि सांगतो, माझ्या मुलाचं रक्षण कर. हेच खरं पदन आराम आहे. हे पदन आराम आहे. परीक्षा तर होणारच आहे ना, संगती तर तुम्हाला धरावीच लागणार आहे देवाची. सुस्थितीमध्ये प्रार्थना करता, चर्चला येता, याला कधीच गणलं जाणार नाही. ऐका, कधीच नाही तपासलं जाणार आहे. कशावरून मी तुम्हाला सांगतो. स्वर्गामध्ये सैतान गेला. देवाने त्याला प्रश्न केलं, तुझं लक्ष योवाकडे गेलं का? तो म्हटला होय. तो म्हटला, त्याच्यासारखा नीतिमान माणूस पृथ्वीला दुसरा कोणी नाही. सैतानाचा डायलॉग काय होता? तो काय तुझं काय करतो? फुकट भय. हा, तू त्याच्या सर्वस्वाभोवती काय केले? मग धार्मिकता तपासण्यासाठी कुंपण तर काढावं लागेल ना. पदन आराम म्हणजे तपासावं तर लागणार आहे ना. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या बाबतीमध्ये सैतान असं सोडत एक नाही राहू द्या, हे सिस्टर आहे, जाऊ द्या, हे स्वर्गात जाऊ द्या, असेच जाऊ द्या ना, जाते तर आहो तो सैतान आहे. मी तर म्हणतो, तुम्ही जेवढ्या उड्या मारताना तेवढ्या उड्या मारत मारत तुमच्या घरी येत होतो. तुम्ही गाणं म्हणताना इतक्या लाता घालताना, जूतों से मारो, इसको मारो, वो मारो, तो मारो, चर्च में कितना मारा है, मारो. आणि तिथं लोकांमध्ये आम्ही एवढं त्याला खुन्नस दिली, एवढं त्याला चिडवलं, नाच दाखवून इथं इथं. आता तुम्हाला काय वाटतं की नाही, तो जे नाचले नाहीत ना, तर इसको बाद में देखे, पहिले इसको देखे. ते बाकीचे नाचलेच त्यांना राहू दे. यांनी लय उड्या मारून मारून सांगितलं आणि एवढ्या लोकांसमोर माझी टिंगल केलेली आहे. इकडं लुसिफर, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही उड्या बघा, तुम्ही सगळी उपासना करता, घरी जाता, घरातलं वातावरणच बिघडलेलं असतं. बिघडलेलंच असतं आणि तुम्हाला जाणवतं. तर काय हो, इतकी सुंदर चर्च झालं, एवढा छान उपदेश झाला, पण घरी गेल्यावर सैतानानं धुमाकूळ घालणार. कसं नाही घालणार? तो नाचणार ना तुम्ही चर्चमध्ये. तुम्ही प्रेज द लॉर्ड म्हटला, तुम्ही हालेलुया म्हटला, तुम्ही एक्साइट झाला. आता चर्चमध्ये पण जे शांत बसलेत ना, त्यांना सैतान काय हसत आहेत ना, तुमची काही खैर नाही. पण लक्षात घ्या, हीच धार्मिकता तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवणार आहे. हीच धार्मिकता. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवानं परमिशन दिल्याशिवाय तो येऊन तुमच्यावर हल्लाच करू शकत नाही. आम्ही म्हणाला काय, तुम्ही कशाला भीती बाळगता? बरं, दुसरी गोष्ट, समजा देवानं सांगितलं नाही, तेलोरे पास्टरला जाऊन त्रास दे, आणि तो येणार त्रास देणार, पण प्रभू मला मरू देणार नाही ना. तो म्हटलं सगळं कर, पण त्याचा प्राण मात्र. बरं, परमिशन कोणी दिली? मग योग काय म्हणतो, देवानं दिलं. साधं आत्मिक जीवन आहे. पदन आराम म्हणजे काय? तुम्ही मोजता बघा, एवढे रविवार चर्चला गेलो, एवढं आम्ही मंडळीसाठी केलं, एवढं. तुम्ही कशाला मोजता? तुम्ही नाही मोजायचं, देव मोजणार आहे. आम्ही मोजतो, त्यास आमच्या हाती काय लागत नाही. योबाची बायको, योबाला तीच काय सात्विक पण धरून ठेवलं, तिने मोजलं किती सात्विक आहे माझा नवरा, आणि सात्विकतेमुळे याला प्रॉब्लेम आला. त्यानं इतकं सुंदर विश्लेषण करून तिचं तोंड बंद केलं. अगं पत्नी, अगं बायको, एक गोष्ट लक्षात ठेव, देवानं दिलं. कसलं डोकं फिरलं असेल सैतानाचं, आणि फिरलं, त्याचं डोकं फिरलं. परत स्वर्गात गेला, मुलं मारली, गाढवं काढून घेतले, उंट काढून घेतले, सगळं काढलं. परत त्याला काय झालं? तपासलं ना. मुलं मेल्यावर त्याला काय वाईट वाटणार? मग तो म्हटलं ठीक, आता काय करू? तू त्याच्या शरीराला पीडा देऊन बघ. म्हणलं ठीक आहे, जा, त्याच्या शरीराला पण तुझ्या स्वाधीन करतो. शरीराला पीडा दे, पण प्राण मात्र
घ्यायचा नाही. म्हणून तुमचं शरीर पण पिढेमध्ये असलं ना तर समजायचं देवानं तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. कोणाला पण नाही तो पिढा. काही लोक मला प्रश्न करतात, नाही हो पाळक साहेब, यहोवा राफा म्हणजे आरोग्य देणारा देव आहे, मग आम्हाला बीपी कशाला, आम्हाला शुगर कशाला? आणि बरेच लोक मला फोन करून आमची बीपीची गोळीच बंद होऊन प्रार्थना करा. अरे बापरे, ती बीपी आहे म्हणून तुम्हाला फोन तर करता, नॉर्मल तर होत आहे, ती बंद झाल्यावर तुम्ही कशाला प्रार्थना कराल ना? एक काटा देव ठेवणार, सैतान परीक्षा घेणार. बरं तुमचं बीपी एवढं वाढलं तर मेला का हो? तिथं मी परवा एका मीटिंगला गेलो होतो, टेस्टमनी सांगतो मी, बदलापूरला. मला वाटतं तो हाणू काय, त्याला विचारतो मी टेस्टमनी. एक मीटिंगला मी गेलो, एक मुलगी सकाळपासून आमची वाट बघत होती. आणि मग ते आयोजक मला जास्त लोकांमध्ये मिक्सअप होऊ देत नव्हते, की ते म्हटले नाही त्यांना डिस्टर्ब करू नका. आणि मग ती मुलगी एक 5 मिनिटं मला फक्त बोलायचं आहे. मग सकाळी त्या हाणूकडे सांगितलं, सकाळी आम्ही ब्रेकफास्टला येतो ना तेव्हा तुम्ही तिथे या, जिथं पास्टर बसतात तिथं येऊ, हळूच तुम्ही बसा नाश्ता करत असल्यासारखं. मग ती आली आणि ती बसली आणि ती सांगितली, म्हटली पास्टर या मीटिंगला येण्यासाठी मी खूप धडपड करत होते. 260 माझं बीपी काल रात्री होतं, माझ्या नाकातनं कानातनं सगळीकडनं रक्त येत होतं. आणि मग डॉक्टरकडे मी गेलो, डॉक्टरला सांगितलं. डॉक्टर म्हटले तुमचं बीपी इतकं वाढलंय आणि तुम्हाला आता ऍडमिट व्हावं लागेल आणि तुम्हाला जाता येणार नाही. ते म्हटले काही झालं तरी चालेल, एक टॅबलेट द्या, इंजेक्शन द्या, माझं बीपी नॉर्मल करा, पण मला या 3 दिवसाच्या सभा अटेंड करायच्या. आणि ती म्हटली की मी तसं म्हटले आणि मी आले. म्हटलं सिस्टर आता तुमचं बीपी, म्हणजे मीटिंगमध्ये आल्यावर प्रभूनं सगळं माझं नॉर्मल करून टाकलेलं आहे. प्रभू तपासतो. चांगल्या स्थितीत तर तुम्ही देवाकडे येता हो, पण कधी कधी देव तुमची अशी परीक्षा घेतो की त्या परीक्षेमध्ये सगळं विपरीत झालेलं आहे. मग काय तुम्ही अशा विपरीत स्थितीमध्ये आल्यावर प्रभू तुमची तपासणी करणार नाही का? अरे ही बहीण, हा भाऊ एवढ्या कठीण प्रसंगामध्ये माझ्याकडे आलेला आहे. प्रभू मधले तुमचे श्रम कधीच व्यर्थ जाणार नाही, कधीच व्यर्थ जाणार नाही. देव तुमचं तपासणी करणार आहे. पदन आराम मोजण्याचं ठिकाण आहे. किती आजारी असताना तुम्ही प्रभूच्या घरामध्ये आलेला आहात, किती आजारी असतात, किती कर्जबाजारी असताना तुम्ही प्रभूच्या घरामध्ये आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून, गेल्या 2 दिवसापासून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, अनेक लोकांनी स्वीकारला. एवढे वर्ष हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये जात होती, परंतु परमेश्वरानं तिची तपासणी केली आणि असं नोंद केली ती प्रतिवर्षी शिलोमध्ये जात होती, सण साजरा करायला प्रतिवर्षी देवाच्या घरामध्ये जात होती. तिची सवत तिला चिडवत नव्हती का? पण लिहून ठेवायला सांगितलं, लिहून ठेवा, तिची सवत तिला चिडवत होती. शास्त्रात उगीच नोंद नाही झालं, बोलणाऱ्याची नोंद झाली आणि जाणाऱ्याची पण नोंद झाली. लक्षात ठेवा. म्हणून चर्चमध्ये आल्यावर बोलणाऱ्यांची पण नोंद होती हो, म्हणून गप्प बसा. कोणाविरुद्ध काही बोलण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा. नोंद कोणाची होती? बोला की. चिडवणाऱ्यांची पण नोंद झाली आणि ज्यांनी चिडवून घेतलं. पण मला आता प्रश्न विचारायचा, सगळ्यात भारी आशीर्वाद कुणाला मिळाला? चिडवून घेणाऱ्याला. कुणाला मिळाला? आणि ती चिडवत होती, प्रभूने तपासलं, चिडवत आहे, टिंगल करत आहे, नाव ठेवत आहे, पण तरी सुद्धा हे व्यक्ती माझी सेवा. कधी कधी तुम्ही स्टेजवरती असता, कोणीतरी तुम्हाला कुठेतरी काहीतरी बोललेलं असतं आणि तुम्ही लगेच निर्णय घेता, नाही आता मी सेवाच नाही करणार. अरे आशीर्वादाच्या खूप जवळ तू आहे. आणि हे सगळ्यांच्या वाटेला येत नाही बरं का. चेष्टा मस्करी कोणतरी करणं, थट्टा करणं, नातेवाईक तुम्हाला त्रास देतात, नातेवाईक तुमची चेष्टा करतात, ते तुम्हाला हिनवतात, हे सगळ्यांच्या वाटेला येत नाही. ज्याच्या वाटेला येतं ना, प्रभूकडून विशेष प्रकारचं पारितोषिक आहे. शंभे. आता लोक म्हणतील काय एवढं प्रार्थना करून काय झालं का? यायला लागले, वाट बघा. तिला विचारलं तिची सोबत, रविवारी चर्चला येते माझ्या बरोबर, कुठे लेखू
पुरतं नाही तुला. एक रविवारी प्रभूकडे गेली, प्रभू आता तुझ्या हातामध्ये पडते, या सवतीचं तोंड केवळ तूच बंद करणार आहे. आणि इकडं प्रभू तिला बोला, शमेल आता येईल याजकाला. याजक त्या ठिकाणामध्ये बोलत आहे, बाई तू रडत आहे, का रडत आहे, काय कारण आहे, एवढी दारू प्याली का तू, व्यसनामुळे तू रडत आहे का. महाराज मी दारू प्याली नाही, मद्य प्याली नाही, मी परमेश्वरासमोर आपलं मनोगत व्यक्त करत आहे. का मी तुम्हाला सांगतो, पदन आराम म्हणजे मोजणं. देवाने काय मोजले माहिती का, ती किती रडत आहे हे सुद्धा मोजलो, किती अश्रू गाळले. म्हणून शास्त्र काय सांगतं माहिती का, मी तुझे अश्रू कशाला साठवून ठेवेल, मोजलेच होते. पदन आराम म्हणजे अश्रू सुद्धा मोजले जातात. पदन आराम म्हणजे तुम्ही देवाच्या राज्यासाठी जे जे करता ते मोजलं जातं. जे करता तुम्ही, जे तुमचा त्याग आहे. जर तिथं आनंद आणि सफीरचे पैसे मोजले, तुमचे मोजणार नाही का. बरेच लोक देवाला, देवा 2000च्या नोटेचा आशीर्वाद दे, आणि टाकतो तो रुपया. देव तू मोजणार नाही का. जैसा दोगे वैसा, जैसा बोगे वैसा ही काटोगे ना. मोजणार ना प्रभू सगळं. जर तुम्ही ज्या मानानं पेराल त्याच मानानं कापणी करा. म्हणून लक्षात ठेवा, देवाला देताना सगळ्यात बेस्ट द्यायचं, सगळ्यात बेस्ट द्यायचं. आम्ही म्हणाल का, बेस्ट म्हटलं बेस्ट. बऱ्याच मंडळांमध्ये साक्ष सांगतो, संजू आहे मला वाटतं, संजू रेखा हे माझ्या चर्चमधले लोक. ज्यावेळेस मी चर्च बांधत होतो ना, मोजणी संबंधानं सांगत आहे, चर्च भूषण म्हणून पण सांगत नाही, पण तुम्ही एक्साइट व्हावे आणि प्रभूचं चांगुल पण तुम्हाला समजा किती प्रभू चांगला आहे. जरा उभं राहता, संजू रेखा कुठे आहे, हा जरा लोकांना दिसू, उभं राहून फक्त बसा म्हणजे त्यांना दिसू दे. बसा बसा, बघितलं कशासाठी बसा. हा, मी सोलापूरमध्ये गेलो ना, तर पहिल्यांदा ती माझी मावशी आणि ती माझी मावस भाऊ बहीण त्यांच्या घरात गेल्यावर नुकतीच लक्ष्मी विष्णू मिल ती बंद पडली. मग आमच्या काकाचं पण काम गेलं, लेकरं शिक्षण घेत आहेत, त्यांचा खर्च, त्यात मी जाऊन पडलो, माझं पण खाणं पिणं राहणं. आणि सोलापूर तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही आहे, फार कठीण आहे सोलापूर. आणि मग तिथं गेल्यावरती माझा पण खर्च, ते सगळा खर्च. पण त्यांनी त्यांच्या लेकरांचं, त्यांना कधी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते, त्यांना चांगलं नसायचं, पण माझ्याकडं सगळं चांगलं असायचं, सगळं चांगलं आणून द्यायचे. खूप ते धार्मिक, आमचा काका एकदम धार्मिक व्यक्ती. आणि तो म्हणायचा, सेवकाला सगळ्यात चांगलं असायला पाहिजे, सगळ्यात चांगलं. कुठून पैसे आणत होते, कुठून कर्ज काढत होते, मला शेवटपर्यंत कळालं नाही. आणि त्यांनी कधीच दाखवलं नाही की मी जे करत आहे आणि हे तुझ्यावरती उपकार आहे. त्याला एकच माहिती होतं की देवाच्या सेवकासाठी मी करत आहे. प्रभू मोजत होतो बरं का. आणि किती वर्ष माहिती का, जवळजवळ 12-13 वर्ष मी त्यांच्या घरामध्ये होतो. 12-13 वर्ष. मला किती पगार होता, मी कामाला पण जात होतो. प्रीमियर फिल्टर नावाची एक त्या ठिकाणामध्ये सोलापूरमध्ये कंपनीत. किती पगार होता, 500 रुपये महिन्याला, दिवसाला नाही. आता मला माहिती आहे तुमच्याकडं महिन्यालाच लोक 10,000 कमवतात, दिवसालाच 10,000 कमवतात. ज्यांचा पगार 3-3 लाख रुपये असे पण कमवणारे लोक आहेत. पण 500 रुपये महिना पगार होता. मग त्यांना किती देणार, मी किती ठेवणार आहे. मला त्यात पुण्याला आईला भेटायला यावं लागत होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी पाहिल्या, देव मोजायला लागला. काय करत आहे, 12-13 वर्ष याच अवस्थेमध्ये ते राहिले. मग आम्ही चर्चचं बांधकाम काढलं. चर्चचं बांधकाम काढल्यावरती सगळं काम झालं पूर्ण. कसं झालं त्याची स्टोरी तुम्ही यूट्यूबला ऐका, तेवढं मी सांगत बसत नाही, पण त्याची स्टोरी सगळी साक्ष मी त्याच्यात ठेवली. पण अंतिम टप्प्यामध्ये आलो आणि मला त्या चर्चचं प्लास्टर शिल्लक होतं. ते आता करायचं कसं, पैसे संपले, करणार काय, कुठून आणणार पैसे. मग मी पण बरं, मुळात मंडळीमध्ये मी कधीच कोणाला सांगत नव्हतो संपलं. कोणी विचारलं काय, सगळा खजिना माझ्याकडचं. सर मंडळी खूप चांगली, ते कधीच त्यांनी विचारलं नाही आतापर्यंत किती जमलं, किती शिल्लक आहे, काही नाही. कारण त्यांना माहिती आहे बाळक देवाचा सेवक आहे, तो विश्वास आहे, देवाने तो बघून घेईल, त्याच्यामुळे कधी विचारलं नाही. मी पण त्यांना कधी सांगितलं आणि अजूनही मी सांगत नाही, कारण मला माहिती आहे माझं आणि देवाचं नातं मजबूत आहे. मला स्वर्गामध्ये गेल्यावर देव हिशोब विचारणार आहे, त्यामुळे मी अजून पण तशाच पद्धतीने काम करते. मग ते सगळं झालं आणि ते संपलं, पैसे संपले. तेवढ्यात त्यांच्या मिलचे पैसे मला 70-80 रुपये त्यांना काहीतरी मिळाले. काकांना, आमच्या त्या संजूच्या रेखाच्या दोघांच्या वडिलांना ते पैसे मिळाले.
प्लास्टर तर थांबले, पैसे मिळाले, मिल बंद पडली, शेवटचे पैसे. मग आता हे 70-80 हजार रुपये त्यांचं मन सांगायला लागलं, चर्चला प्लास्टरला द्यावं. दुसरं मन म्हणतं लेकरांचं काय, माझे लेकर अजून कुठं नीट चांगली कामं धंद्याला नाही, कसं होणार त्यांचं. मग शेवटी राहवलं नाही, फॅमिलीला घेऊन बसले आणि चर्चा करायला लागले. त्याने विचारलं, काय करू बाळांनो, बघा हे माझे पैसे रिटायरमेंटचे एवढे पैसे मला मिळालेले आहेत, प्रभूनं घर तर आपल्याला दिलेलं आहे, अगदी पत्र्याचं घर, म्हणजे वर पत्रे आणि खाली भिंती, अशा टाईपचं त्यांचं घर होतं. बसले तिथं. त्या ठीक आहे, आता एक गोष्ट आहे, हे शेवटचं आहे माझं, याच्यानंतर मला पैसे मिळणार नाही आणि मी कुठं कामाला पण जाऊ शकणार नाही. मिल बंद पडलेली आहे, सोलापूरमध्ये कामं पण नाही, मी कुठं कामाला जाणार नाही. आता तुम्ही थोडंफार काम करत आहात, तुमचं काम करता करता तुम्हाला जे प्रभू चालवेल तेच तुमचं आहे. पण एक गोष्ट, आता चर्चचं काम थांबलेलं आहे. एक तर हे पैसे मी तुम्हाला देईल, तुम्ही 3 जण वाटून घ्या, किंवा हे पैसे मी चर्चला देईल, तुम्ही ठरवा. एक रात्र विचार करा, एक आठवडा विचार करा, निर्णय घ्या. पदन आराम म्हणजे मोजणी. आता देव यांचं संभाषण, याची चर्चा, सगळं काही त्याची मोजदात करे. शब्द ना शब्द, वाक्य ना वाक्य, सगळं प्रभू नोंद करून ठेवत आहे, मोजत आहे. सकाळी लेकरं उठली आणि त्यांनी सांगितलं, हे तुम्ही चर्चला देऊन टाका, देव आम्हाला देईल. हे चर्चला द्या, देव आम्हाला देईल. आणि मग आमचे काका आले, ते म्हटले, पळत साहेब प्लास्टर चालू करा. मग मी त्यांना सगळं शेअरिंग करत होतो, त्यांना सांगायचो किती राहिले काय. म्हणजे पैसे कुठे आहेत, ते म्हटले, हे बघ हे माझे रिटायरमेंटचे पैसे आहेत. पोरांची चर्चा केली, पोरं म्हटले हे देऊन टाका. आणि त्यास मी अचंबित झालो की याच्यानंतर यांच्याकडे पैसे नाहीत. रेखा काम करतो नर्सिंगचं, तिला 1000 रुपये पगार, 1000 का 800 रुपये उत्कर्षला होती, काय माहिती, ते आठवत नाही मला, तिला 800 रुपये उत्कर्षला पगार. संजू काम करतो, त्याचा पण पगार तुटपून जा. आणि म्हटलं आता पुढं यांचं कसं. पण त्यांचा विश्वास होता, त्यांनी माझ्या हातामध्ये आणून दिलं. इकडं ते घेतलं, चर्चचं बांधकाम पूर्ण झालं. संजूच्या मिसेसला, जो उभा होता त्याच्या मिसेसला पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली. रेखाला गव्हर्नमेंट जॉब लागला. पदन आराम म्हणजे देव तपासणी करतो आणि आशीर्वादित करतो. तपासणी होणार आहे हो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही तपासत बसू नका. ज्यास तुम्ही तपासताना त्यास तुम्हाला काही सापडत नाही, देव तपासतो त्यास तुम्हाला खजिना सापडतो. असा खजिना सापडतो ना, देव तपासतो आणि अशा व्यक्तीला शोधतो जो फार विश्वास आहे, फार विश्वास आहे, माझ्या वचनाप्रमाणे चालणारा व्यक्ती. म्हणून काम देऊ नये का. पदन आराम मध्ये तुमची धार्मिकता तपासली जाणार आहे, त्याची मोजणी होणार आहे. कधी पण देवाच्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतः मोजणी करू नका. किती सेवा केली, कधी कधी आम्ही म्हणतो एवढे आत्मे आणले, नका. ऐका काय घडलं तुम्हाला सांगू का. दावीद आलं, ज्यावेळेस तो राजा झाला ना, राजा झाल्याबरोबर त्यानं लोकांची गणती करायला सुरुवात केली. किती लोक आहेत, सगळे कुळ आले, ह्याचे किती त्याचे कुठे, गायकवाडचे किती आले, अजून कोण कोण आहे तुमच्या. मला गायकवाडच जास्त माहिती. गायकवाड अजून कोण आहे, नावं घ्या की पटपट. काय होत आहे, क्रूज आहे. नाही क्रूज एकच असेल मला वाटतं, कारण जर अवघड नाव आहे. हा पवार आहे, अजून ते महापुरे, कोल्हापूरची महापुरे आहे की नाही, वेगवेगळे. मग काय झालं माहिती का, इकडं दावीद आलं, प्रत्येक कुळ तपासायला सुरुवात केलं. महापुरेचे लोक किती, गायकवाडचे लोक किती, क्रूजचे लोक किती, मोजायला सुरुवात केली. आणि देव म्हटला, तू का मोजणी करतो का, तू हे जिंकलेले लोक आहेत का, हे दिलेले मी दिलेले लोक आहेत तुला. आणि शास्त्र काय सांगतं, देवानं त्यांच्यामध्ये मरी पाठवली आणि लोक मरायला लागले. लक्षात घ्या, तुम्ही मोजता त्यास तुम्ही गमावता, देव मोजतो त्यास वाढतं प्रिया. देव मोजतो. देव काय मोजणार आहे, तुम्ही किती मेहनत केली आत्मे जिंकण्यासाठी. बस तुमचं काम फक्त मेहनत करणं, बाहेर जाणं, स्वार्थ सांगणं. किती आत्मे आणले याची चर्चा पण करू नका, कधी चर्चा करू नका. ज्यावेळेस तुम्ही चर्चा करताना त्यास तुम्ही मोजता, पण ज्यास देव मोजतो, तुमच्या प्रत्येक आत्म्यांचा आशीर्वाद देव तुम्हाला देतो प्रिया, प्रत्येक आत्म्याचा.
काय तुम्ही मंडळीसाठी केलं, काय तुम्ही चर्चसाठी केलं, काय तुम्ही सेवकासाठी केलं. सेवकासाठी काय केलं हे पण विचार करू नका. आम्ही म्हणाल का, देव देतो बरं का. मी काल संजूने आम्हाला, मी सहज असं मागच्या वेळेस त्या ख्रिसमसच्या पिरियडमध्ये इथं मीटिंग करायला आलो आणि मग तो मला घेऊन गेला एका दुकान. चल पाळक म्हणलं, कुठं, चल. माझा भाऊ पण लागतो, पण तुम्हाला कधीच भावाचं नातं लावत नाही. पास्टच चलत असतं. म्हणलं अरे कुठं, नाही म्हणलं तुम्हाला एक सोड घे. अरे ठेवायला जागा नाही रे, नाही मला आशीर्वादित व्हायचं. आणि मग घेऊन गेला आणि त्याने एक छान छोटाचं कापड घेतलं, काल जो घातला होता तो त्याने दिला होता. आणि तो आल्यावर तुम्हाला सांगायला लागला, म्हटलं मी जिथं काम करतो ना, ऐका बरं का, पदन आराम म्हणजे मोजणं. हे प्रॅक्टिकल आहे. बायबल जे आहे ना ते प्रॅक्टिकल पुस्तक आहे. आणि मला नुसतं प्रीचिंग नाही आवडत, प्रॅक्टिकली तुम्हाला समजावून सांगणं आवडतं. का तर तुम्हाला आशीर्वादित व्हायला पाहिजे, मोजलं जाणार. मग तो घेऊन गेला आणि मग त्याने सांगितलं, मी जिथं काम करतो ना तो साहेब फार वयस्कर झालेला आहे. आणि तो साहेब म्हटला, आता पुढच्या जानेवारी 23 पासून तुला माझ्याकडे काम नसणार आहे. का तर माझं वय झालं, मी घराच्या बाहेर पडणार, ड्रायव्हिंग करत होतो. तो आता मी घराच्या बाहेर पडणार नाही. आणि त्याचं कुटुंब पाहून त्याला अतिशय छान काम होतं. ते तास 2 तास सकाळी पण बायबल स्टडीला आला, संध्याकाळी पण मीटिंग त्याला मिळते. कुटुंब हे परिवार अनेक वर्ष खूप चांगलं चाललेलं होतं. आणि त्याला आता मोठा प्रश्न पडला की आता दुसरी नोकरी शोधायची, मग सारखं 8 तास 10 तास ड्युटी करावी लागणार आहे. आणि मग मोठं टेन्शन त्याच्याकडे होतं. आणि त्यानं तो सूट घेतला आणि मला दिला. मी शिवून आलो आणि त्याने मला सांगितलं, माहिती का, मी सूट दिला, माझी नोकरी जानेवारीत जाणार होती, पण नोकरी तर गेली नाही, उलट साहेबांनी माझा पगारच वाढवला. पदन आराम आहे हो. देव प्रत्येक गोष्ट तपासत असतो आणि मग आशीर्वाद देत असतो. प्रत्येक गोष्ट. तर आता आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. लक्षात घ्या, कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यानं तुम्ही आशीर्वादित होणारच नाही. आम्ही ऐका, अजून एक गोष्ट सांगतो. मला किती याच्यात बोलावं समजत नाही, पण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनावरती बिंबणं गरजेचं आहे. का? तुम्ही प्रॅक्टिकल विश्वासणारे व्हावे. प्रॅक्टिकल विश्वासणारे आणि आंधळे विश्वासणारे याच्यामध्ये फरक आहे. आंधळे विश्वासणारे कोण पण म्हणलं ना, बरेच लोक नाही, फार आशीर्वादित व्यक्ती होता. काय घडलं? तो व्यक्तीने आशीर्वादित होता म्हणजे काय? तुझ्याकडे आले आशीर्वाद ते? मला सुद्धा आठवतं की ज्यावेळेस माझं नुकतंच तारण झालं होतं, एक व्यक्ती, एक पाळक, त्याच्याकडे इतका मी आणि भारी त्याला मला असं वाटायचं की तो व्यक्ती खूप आणि फार फेमस व्यक्ती होता. आणि त्यांना प्रेज द लॉर्ड करायला सुद्धा गर्दी. आणि मला कधी त्यांना प्रेज द लॉर्ड पण करता आले. आणि मी त्यांना प्रेज द लॉर्ड केल्यावर मी हात पण धुतला नाही किती दिवस. अरे त्या व्यक्तीच्या हातामध्ये हात दिलेला आहे. त्या व्यक्तीच्या हातामध्ये हात दिलेला आहे. मग काय, त्याच्याने मला नोकरी लागली. कितीतरी वर्ष मी या पुण्यामध्ये बेकार फिरलो ना, माझ्याकडे नोकरी नव्हती. स्ट्रगल केलं त्या दिवसामध्ये. माझ्या घरातलं वातावरण नाही बदललं. आमची आई, आमचं कुटुंब कर्जबाजारी होतं. माझी आई धुणं भांड्याची कामं करत होती, कोणी चालू शकत नव्हतं. सगळ्यांना माहिती आहे माझी बहीण या ठिकाणामध्ये कसली कठीण परिस्थिती होती. मग कोणाच्या हातात हात दिला आणि मी आशीर्वादी झालो का? पण एक गोष्ट निश्चित, ज्या दिवशी प्रभूच्या हातामध्ये हात दिला ना, तो दिवसच बदलून गेला. प्रभूच्या हातामध्ये हात द्यायला पाहिजे. कोणा व्यक्तीच्या हातामध्ये हात दिल्यावर तुमचं भविष्य घडणार नाही, पण ज्याच्यामध्ये तुम्ही ज्याच्या हातामध्ये तुम्हाला हात देईल तो तुम्हाला उचलून दलदलीतनं काढून खडकावरती स्थिर करेल. काय मोजता तुम्ही? कशा पद्धतीने? पहा, अजून एक गोष्ट मला सांगायचं. एलिया विधवेच्या घरामध्ये गेला आणि प्रभूनं तिथं लिहायला बघा, हे शास्त्रातल्या घटना, अगदी 2 काटक्या, कोरभर भाकर. ती म्हटली माझ्या मुलासाठी मी कोरभर भाकर. म्हणजे हे लिहायला सांगितलं म्हणजे देवाने मोजली ना तिच्या त्या पिठा भांड्यामध्ये किती पीठ आहे, किती तेल आहे, मोजलं देवाने सगळं. पदन आराम म्हणजे मोजली आहे. आहात कुठं तुम्ही? तुमच्या घरातलं पीठ पण देवानं मोजून ठेवलेलं आहे. पीठ पण मोजलंय बरं का. म्हणून चुकून पण कधी काय लोकांना डायलॉग मार, काय नाही सगळं मोकळं आहे. आता देवानं मोकळं तुम्ही मोजला तुमचा डबा, पण तुम्हाला कुठंतरी दाखवायची असती गरिबी, दरिद्री, आहे का नाही? तुम्ही गरीब देवाचे लोक नाही, तुमचा देव श्रीमंत देव आहे.
कायम लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, देव तुमचे शब्द मोजणार आहे. त्या विधवेनं, त्या सरापत या ठिकाणच्या विधवेनं तिची भाकर, कोरभर भाकर आहे, मी खाणार, माझा मुलगा खाणार, आणि प्रभू तिथं त्याला पाठवला. तो म्हटलं मला तिचा विश्वास मोजायचा, किती विश्वास आहे. एलिया गेला. ऐका, बऱ्याच गोष्टी शास्त्रामध्ये ज्या आहेत ना, त्या तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतात, विचार करण्यासाठी. करिंथ या ठिकाणच्या ओढ्याजवळ एलिया बसला, कावळा भाकर आणत होता, मांसाचा तुकडा आणत होता. काय देवाच्या डोक्यामध्ये अचानक आलं? देवाचं डोकं काय बिघडलं? नाही, याचा कावळा बंद करतो आणि विधवेच्या घरी पाठवतो. कावळा बंद झाला, वाट बघायला कावळा काय नाही. देव म्हटलंय की सिस्टरच्या घरी तुला पाठवतो. आता देव बोलल्यावर माझ्यासारखा सेवक म्हटला असता, टेम्पला कार असणाऱ्या सिस्टरच्या घरी पाठव, तिची कार पण करीन तिथल्या ओळाखाली झाडाखाली होते. प्रभू म्हटलं कुठली एम्पला कार नाही, काय नाही, तिच्या घरात एवढंच पीठ आहे आणि 2च काटके आहेत तिच्या घरात. प्रभू का? अरे मला पदन आराम म्हणजे तिला तपासायचं आहे. प्रभू कधी कधी तुम्हाला खाली करतो ना, तुमच्या विश्वासाला तपासण्यासाठी खाली करत असतो. आणि नुसतं खाली करत नाही, त्या विश्वासाच्या पातळीमध्ये तुम्हाला इतक्या वर नेत असतो, इतक्या वर. ऐका, एक उंची आहे, एक लेवल आहे विश्वासाची. आत्मिक मनुष्याची एक लेवल असावी. आणि लेवल कुठली माहिती का? ती बाई म्हणते मी खाईल, माझा मुलगा खाईल आणि मरून जाईल. एलिया म्हणतो ती भाकर तू मला दे. ऐका, मरणाच्या अवस्थेमध्ये तुम्ही असताना तुमची लेकरं मेली तरी चालतील,